छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, येळकोट येळकोट, येळकोट येळकोट, जय भीम। आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्वच, अगदी कुणाचं नाव घेत नाही कारण वेळ खूप कमी आहे। आज मामाच्या प्रचाराची सांगता सभा, खऱ्या अर्थाने बघितलं तर ही सांगता सभा आहे का विजयाची सभा आहे हीच कळना। असो, येणाऱ्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानाविषयी सर्वप्रथम आपण सर्व इंदापूरकरांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण मतदान कुणाला करायचंय आणि का करायचंय। आज जी मामाची कीर्ती आणि जी मामाची कामं आहेत 10 वर्षातली, त्याचा जर आराखडा बघितला तर कुणीही येत्या 40 वर्षांमध्ये जेवढं काम करू शकत नाही तेवढं काम आदरणीय मामांनी अवघ्या 10 वर्षांमध्ये केलेलं आहे। पण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर फक्त मामावर टीका करण्याशिवाय दुसरं काही होतच नाही। म्हणजे एक फेक नॅरेटिव्ह सेट करायचा, कुणीतरी काहीतरी म्हणायचं, त्याच्यावर चर्चा करायची आणि मामाला कसं बदनाम करण्यात येईल हा प्लॅन करायचा। म्हणजे आपण जर बघितलं तर येत्या काळामध्ये, मागच्या काळामध्ये बंटी बबलीनं जी टीम सुरू होती, बंटी बबलीचा जी प्रचार सुरू होता की मामानी बंगला बांधला, मामाची गाडी आहे, मामाचं ही, मामाचे कॉन्ट्रॅक्टर, मला बंटी बबलीला सांगायचंय की तुमचं अख्ख्या इंदापूर तालुक्याला माहित आहे की तुमचं बावड्यात घर आहे, इंदापुरात घर आहे, अगदी तर अगदी या यवत टोल नाक्याच्या पुढे तुमच्या गाड्या देखील चेंज होते त्या। या सर्व गोष्टी इंदापूर तालुक्याला चांगल्या घेत आहेत। आणि असं असताना म्हणजे 20 वर्षाचा जर इतिहास बघितला, आज ज्या पद्धतीनं मामाच्या रस्त्याचा विषय उकरून काढला जातो की मामांनी रस्ते असे केले, मामांचं तसं झालं, तर मला खास करून त्या लोकांना सांगायचंय की कधी तुम्ही हर्षवर्धन पाटलाच्या 20 वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये रस्त्याने फिरलाय का? खऱ्याने इमानदारीत सांगायचं, कधी तुम्ही बावडा ते नरसिंगपूर रोडनं गेलाय का? कधी तुम्ही बाबळगाव ते भांडगाव रोडनं गेलाय का? कधी तुम्ही भांडगाव ते बावडा रोडनं गेलाय का? या सर्व इंदापूर तालुक्यातल्या म्हणजे बावडा ते वलचंदनगर रोडनं गेलाय का? या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर खऱ्या अर्थानं आजचे रोड आणि त्या काळचे रोड यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। आज कारखान्याची दुर्दशा काय आहे? आज खऱ्या अर्थानं बघितलं तर कारखान्याची गोडाऊन ही दुरुस्तीसाठी काढलेली आहेत आणि MIDC मध्ये जी त्यांची स्वतःची गोडाऊन आहेत याच्यामध्ये साखर ट्रान्सपोर्ट केलेली आहे। म्हणजे त्या गोडवानाचं भाडं आपल्याला सुरू राहिलं पाहिजे। याचा अर्थ आम तो आम गुटलियों के भी दाम। आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे सारखं वारंवार त्यांच्या भाषणात म्हणतात की मामा गद्दार आहेत, मामाने पक्ष बदलला, ही केलं ती केलं। माझं आज त्यांना सांगणं आहे की तुम्ही काय केलं? आज तुमची जनतेने तुम्हाला नाकारलेलं असताना देखील आज भारतीय जनता पार्टीने तुम्हाला काय नाही दिलं? अगदी देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला तळ हातातल्या फोडासारखं जपलं, तुम्हाला जिल्हा नियोजनला बसवलं, तुमच्या कर्तृत्वहीन मुलीला, आय रिपीट, तुमच्या कर्तृत्वहीन मुलीला जिल्हाध्यक्ष केलं, तुम्हाला DPCC मधून 300-350 कोटीचं कर्ज दिलं आणि तुम्हाला जनतेत नामानी केलं। पण तुम्ही ऐन वेळेस तुम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि महायुतीला सोडून दुसरीकडे गेला। मी खऱ्या अर्थाने सांगतो की हर्षवर्धन पाटील म्हणजे कलियुगातले बार्बरिक आहेत। बार्बरिक तुम्हाला माहित असेल, बार्बरिक म्हणजे महाबली भीमाचा नातू। आणि बार्बरिकांनी महाभारतामध्ये कमजोर पक्षाच्या बाजूने लढायचं पण केलं होतं आणि बार्बरिकांना एक आशीर्वाद होता की ते ज्या बी पक्षाकडून लढणार तो पक्ष विजयी होणार। तसं
आजचा कलियुगातला बारबरिक म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेब. तर ह्यांचा असं आहे की अपक्ष निवडून आले आणि त्यांना जसं जाणवलं की काँग्रेसची ताकद वाढत चालली, लगेच त्यांनी काँग्रेसचा हात बळकट करायला काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की सोनिया गांधी म्हणजे मदर इंडिया आणि राहुल गांधी म्हणजे भारताचं भविष्य. जसं त्यांना जाणवलं की काँग्रेसची ताकद कमी होते आणि भाजपची ताकद वाढते, तसं त्यांनी आदरणीय देवेंद्र फडणवीसांचे हात बळकट करायला भाजपमध्ये आले आणि सांगितलं देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे चाणक्य आणि आदरणीय अमितभाई शाह म्हणजे देशाचे चाणक्य. आणि जसं त्यांना जाणवलं की राष्ट्रवादीची ताकद वाढते शरद पवारांची, तसं त्यांनी पवार साहेबांच्या गटात उडी हाणली आणि सांगितलं की आम्ही पवार साहेबांचा हात बळकट करायला आलेलो आहे. आणि पवार साहेब हे महाराष्ट्राचे बिग बॉस आहेत. अशा अर्थानं ज्यांनी वेळोवेळी दलबदलूपणा केलेला आहे आणि त्यांना आज आपण काय जागा दाखवायची ह्या तुम्हा जनतेला चांगली माहित आहे. आज वेळ खूप झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला जाणीवपूर्वक एक उदाहरण सांगतो की येत्या 20 तारखेला आपल्याला कुणाला मतदान करायचंय हे तुम्ही ठरवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक चांगला डॉक्टर आहे आणि एक जातीचा डॉक्टर आहे आणि आपल्याला भयान रोग झालेला आहे. तर तुम्ही कुणाकडे जाल, चांगल्या डॉक्टरकडे जाल का जातीच्या डॉक्टरकडे जाल? माझा प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना, कुणाकडे जाल तुम्ही? कुणाकडे जाल? चांगल्या डॉक्टरकडे जाल ना? मग चांगला डॉक्टर इथं भरणे मामा आहेत ज्यांनी 10 वर्षात 40 वर्षाचा कालखंड पार केलेला आहे आणि अशा चांगल्या डॉक्टरकडे जाऊन आपला आजार बरा करायचा आहे. सगळ्यांनी एक मताने सांगा, येत्या 20 तारखेला मामाला मतदान करणार ना? मामाला मतदान करणार ना? विजयाची हॅट्रिक घडवायची ना? समोरच्याची तिसरी पाडायची हॅट्रिक घडवायची ना? हाच आवाज आणि हा जोश 20 तारखेपर्यंत टिकला पाहिजे. एवढं बोलून मी थांबतो. जय